भारताला नेमबाजी तिसरं पदक मिळालं आहे। कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे यानं 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं। भारतीय शूटर स्वप्नील कुसाळे यानं निलिंग पोझिशनमध्ये चांगली कामगिरी केली। सलग 4 शॉट 10 पेक्षा जास्त गुणांचे होते। 6व्या फेरीनंतर स्वप्नील 5व्या स्थानी पोहोचला होता, पण नंतर त्याने 43 शॉट नंतर तिसऱ्या स्थानी झेप घेतली। कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेच्या कामगिरीकडे आता देशाचं लक्ष लागून राहिलं होतं। राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी या छोट्याशा गावात राहणाऱ्या स्वप्नीलने ऑलिम्पिकपर्यंत झेप घेत गावासह देशाचं नाव रोशन केलं। स्वप्नीलच्या गावकऱ्यांनीही त्याच्या या यशाचा आनंद जल्लोषात साजरा केला। प्रोन पोझिशनमध्येही स्वप्नीलने सुरुवातीच्या प्रत्येक शॉटला 10.5 पेक्षा जास्त गुण मिळवले। त्याने 5वे स्थान कायम राखले होते, तर स्टँडिंग पोझिशनमध्ये त्याने 4थ्या स्थानावरून 3ऱ्या स्थानी झेप घेतली। स्वप्नीलने मंगळवारी झालेल्या पात्रता फेरीत 50 मीटर रायफल 3 पोझिशन शूटिंगमध्ये एकूण 590 गुण मिळवत फायनल गाठली होती। त्याने निलिंगमध्ये 198, प्रोनमध्ये 197 तर स्टँडिंगमध्ये 195 गुण मिळवले होते। महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असून तब्बल 72 वर्षांनी महाराष्ट्राला ऑलिम्पिकवर विजय मिळाला। 1992च्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये काशाबा जाधव यांनी कुस्तीत कांस्य पदक पटकावलं होतं। त्यानंतर आता स्वप्नील कुसाळेने अशी कामगिरी केली आहे। त्याच्या या यशामुळे महाराष्ट्रासह देशाची मान अभिमानाने उंचवली आहे।